नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैना आता राहुलला फोन करते आणि राहुलला म्हणते की तुला एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे. तुझा तो दादा आणि त्या डिझाईन्स या दोन्ही गोष्टीबद्दल तुला एक सांगायचं, कारण या दोन्ही गोष्टींचा पत्ता मला मिळाला. ते ऐकून राहुल म्हणतो की नैना अगं काय बोलतेस. तेव्हा आता लगेच नैना म्हणते की हे बघ, तुला या माहितीचं जे काही करायचं असेल तर ते लवकरात लवकर कर, कारण मला इतकं कळलेलं आहे की ते दोघे जण मात्र आज रात्री एकत्र बसून सर्व डिझाईन पूर्ण करणार आहेत. तेव्हा आता हे ऐकून आता राहुल म्हणतो की अच्छा, म्हणजे आता अद्वैत तर खऱ्यांकडे राहतोय. तर आबा आता राहुलच्या मागून येतात आणि राहुल जे काही बोलतो ते आबा आता ऐकत असतात. तेव्हा आता राहुल पुढे असं म्हणतो की ही गोष्ट सरोज मामीला माहिती आहे का. तर आबा लगेच राहुलच्या खांद्यावर हात ठेवतात. राहुल तर आता खूप घाबरतो आणि बोलायचं बंद होतो. आबा विचारतात की काय रे, आणि काय रे काय झाले असे जेव्हा विचारतो तर राहुल इतका घाबरतो. राहुल आता मुद्दाम फोन चालूच ठेवतो आणि खोटं बोलतो की हे बघा आबा, माझ्या एका मित्राचा फोन चालू होता, तो बाहेर आलेला आहे, त्याला भेटायला जातोय. आबा म्हणतात की हो जा, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कारण कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीने सरळ समोर जायला नकोय. तेव्हा आता नैना मात्र हे सर्व बोलणं ऐकत असते. आबा सुद्धा काही कमी नसतात. आबा राहुलला म्हणतात की अद्वैत हा खऱ्यांच्या घरी राहतोय, हे जे वाक्य तू बोलला ना ते सरोज मामीला माहिती आहे का. असं मी सगळं काही तुझं बोलणं ऐकलं होतं. आणि हे बघ राहुल, तुला हे सुद्धा माहिती आहे अद्वैत आणि कला या दोघांमधील जे काही अंतर आहे तर ते वाढायला मला मात्र नकोय. तरी हे बघ, तू जे काही करतोस ना ते रोहिणीपर्यंत आणि सरोजपर्यंत जर पोहोचलं आणि जर काही तमाशा झाला असं मात्र व्हायला नकोय, ते मला व्हायला नकोय. हे जे सांगितलेलं आहे ते एकदम लक्षात ठेवायचं. आता नैना सुद्धा इकडे आबांचं सगळं काही बोलणं ऐकते आणि ती सुद्धा जरा घाबरते. आबा आता राहुलला चांगलंच धमकावतात, त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि राहुलला पुन्हा एकदा म्हणतात की जर तरी सुद्धा तू मी इतकं सांगितलं तरी सुद्धा तू तेच केलं तर मात्र आता अवघड होईल, हे लक्षात ठेव. तेव्हा तर नैना तर खूपच घाबरते आणि घाबरून फोन कट करते. राहुल सुद्धा खूप घाबरतो. तर आबा रूममध्ये निघून जातात. तेव्हा राहुल आता स्वतःला म्हणतो की जर आता मी काही चुकीचं केलं आणि आबांच्या नजरेमध्ये मी पुन्हा एकदा आता दोषी ठरेल, त्यामुळे मला असं काही करायला नकोय आणि असं व्हायला सुद्धा नको. अद्वैतच्या बाबतीत आता मला कोणता राडा नाही करता येणार, परंतु तरी सुद्धा मला ते डिझाईन्स माझ्या हाती लागायला हवे. त्यासाठी राहुल, अरे तुला काहीतरी करावं लागेल असं तो स्वतःला म्हणत असतो. त्यानंतर आता इकडे संगीता जावई बापूंना म्हणजे अद्वैतला शोधत शोधत बाहेर येते. बाहेर आता अद्वैत तिला दिसत नाही, मग नक्की कुठे गेला असेल. तेव्हा ती आता स्वयंपाकघरात तर पाहते आणि जावई बापू स्वयंपाकघरात म्हणून धावतच ती आता किचनमध्ये येते. तर अद्वैत आता चहा घेत असतो. तेव्हा आता संगीता म्हणते की जावई बापू, अहो तुम्ही कशाला करतात, हे सगळं मी करते हो. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की अहो कशाला काळजी करतात, झाली आता कॉफी तयार. तेव्हा आता संगीता मनात म्हणते की खरंच अद्वैत रावांना या कलेसारखं भूत सापडलंय, म्हणजे अद्वैतराव किती चांगले आहे. आणि तेवढ्यात अद्वैत संगीताला म्हणतो की तुम्ही माझं एक काम करताल ना. संगीता म्हणते की हो हो सांगा ना काय करायचं आहे. तर अद्वैत म्हणतो की ही कॉफी आहे ना मी बनवलेली, ही कॉफी कलाला नेऊन देतान का. संगीता म्हणते की अहो असं. तर अद्वैत म्हणतो की हो, ती माझ्या हातून नाही घेणार हो, आणि खूप थकलेली सुद्धा आहे, म्हणून मी तिच्यासाठी कॉफी बनवली. तेव्हा आता तो संगीताच्या हातामध्ये तो कप देतो. तर संगीता आता मनात विचार करते की मलाच काहीतरी असं आयडिया करावी लागेल. अद्वैत आता संगीताला विचारतो की काय झाले. तेव्हा आता संगीता म्हणते की जावई बाप्पू अहो मी आलेच, तोपर्यंत तुम्ही दिवाणवर जाऊन बस. आणि तेवढ्याच संगीता आता कलाच्या रूममध्ये येते आणि कलाला म्हणते की गरम गरम कॉफी. तेव्हा आता कला म्हणते की मला नकोय कॉफी. तेव्हा आता संगीता म्हणते की अगं माझं लेकरू काम करतंय आणि का तुला कॉफी नकोय. अगं इतक्या प्रेमाने कॉफी बनवली, मग घे ना. तेव्हा ती कलाच्या हातात तो कॉफीचा कप देते आणि तिचे डिझाईन्स बघून म्हणते की अगं कला खरंच खूप छान डिझाईन बनवले. कला म्हणते की हो का. तेव्हा आता कला म्हणते की आई अगं थांब, हे सुद्धा डिझाईन बघ. म्हणून जे काही दुसरे डिझाईन्स आहे तिने काढलेले तर ते सुद्धा ती संगीताला दाखवते. तर संगीता म्हणते की अगं हे सुद्धा खरंच खूप छान काढले ग. आणि खरंच अगं सगळं काही छान काढलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि असंच छान काढत राहा आणि कॉफी पिऊन घे. आता कला कॉफी प्यायला घेते. संगीताला आता आनंद होतो. संगीता आता परत जायला निघते. दरवाजात येते आणि संगीताच्या स्टाईलने मात्र ए संगे असं म्हणून ती आता दरवाजा लावून घेते आणि अगदी हसत म्हणते की हो हो कर कर.
तर दरवाजा लावायचा प्रयत्न करते, परंतु काही दरवाजा ती उघडाच ठेवते, म्हणजे बरोबर कला ही बाहेर दिसते। तेव्हा आता कला कॉफी पित असते तर अद्वैत संगीताला गुड नाईट करतो। संगीता हसतच आपल्या रूममध्ये निघून जाते। तेव्हा अद्वैत कॉफी पितो, कला त्याच्याकडे पाहत असते। तर अद्वैत सुद्धा आता कॉफी पिता पिता कलाकडेच पाहतो। तेव्हा आता कला उठते आणि हसत हसत ती अद्वैत समोर येते, अद्वैत समोर हात धरते आणि त्या चल असं म्हणत असते। अद्वैत आता तिला कुठे कुठे असं विचारत असतो, तर कला म्हणते की अरे चल तर। म्हणून कला आता त्याच्या हाताला धरते आणि त्याला बाहेर घेऊन येऊन त्याला आता तो चंद्र दाखवते। अद्वैत आता चंद्राकडे पाहत असतो आणि कला ही अगदी चंद्राकडे बघून खुशून लाजत असते। अद्वैत कलाकडे पाहतो, चंद्राकडे पाहतो आणि त्याला सुद्धा आता खुशून हसू येतं। तेव्हा आता अद्वैत कलाजवळ येतो आणि कला इतकी लाजते, खुश होते। अद्वैत तिला आता प्रेमाने जवळ घेतो आणि दोघे आता एकमेकांच्या विटीत येतात आणि एकमेकांकडे बघून अगदी रोमॅन्टिक होऊन ते अगदी खुश होत असतात। तेव्हा आता अद्वैत असं करता करता कलाच्या तोंडात अगदी बोट देतो, तर कला आता अगदी जोरात त्याला डसते आणि तेव्हा कुठे अद्वैत हा भानावर येतो, कारण अद्वैतचं हे एक स्वप्न असतं। स्वप्नामध्ये आता त्याला इतकं जोरात तो ओरडतो की आहा, आणि समोर पाहतो तर कला झोपी गेलेली असते। तेव्हा आता अद्वैत सुद्धा उठ आणि डिझाईन थोड्या बाजूला ठेवतो आणि तो सुद्धा तेथे सोप्यावर झोपी जातो। तेवढ्यात आता राहुल मात्र अगदी चोर पावलांनी चोर बनून येतो आणि जे काही कला आणि अद्वैत झोपलेले आहे अगदी बारीक लक्ष देतो आणि लगेच आता खाली उडी खातो। कलाजवळ येतो आणि कलाजवळ जे काही डिझाईनचे ते कागद असतात त्या सगळं काही डिझाईनचे कागद तो घेतो आणि तेथून तो निघून जातो। तेव्हा मात्र आता कलाला जाग येते, कला उठते आणि आपल्या डिझाईनचे कागद ती पाहत असते। तेव्हा आता कलाला डिझाईन्स कुठे गेल्या म्हणून कला सर्वत्र डिझाईन शोधत असते आणि आई आई करत ती मात्र आता पुढे येते, परंतु आता तिला डिझाईन्स काही सापडत नसते। ती आता संगीताला आवाज देते आणि संगीता आता तिला म्हणजे अजूनपर्यंत उठलेली नसते। तेव्हा आता अद्वैत समोर झोपलेला आहे हे बघून कला चांदेकरला उठवते आणि चांदेकर उठ, अरे माझी डिझाईन्स कुठे आहे असं विचारते। तेव्हा अद्वैतची झोप होत नसते। अद्वैत म्हणतो की काय अगं झोपून दे ना जरा। तेव्हा आता कला म्हणते की हे बघ तू माझं डोकं फिरू नको आणि माझे डिझाईन्स कुठे आहे ते सांग। तेवढ्यात संगीता, दिनकर, रॉकेट आणि काजल धावतच येतात आणि काय झालं असं विचारतात। तेव्हा आता कला म्हणते की आई अगं माझं डिझाईन्स कुठे आहे, डिझाईन माझं सापडत नाही। तेव्हा आता संगीता काजलला आवाज देते, काजल अगं डिझाईन शोध, म्हणून सर्वजण आता सर्वत्र घरामध्ये डिझाईन शोधत असतात। तेव्हा आता कला वैतागून जाते, तरी सुद्धा डिझाईन्स काही सापडत नसतात, सगळेजण शोधतात। तर आता कला वैतागून तेथे बसते आणि म्हणते की आई अगं डिझाईन सापडत नाही, किती मेहनतीने मी ते डिझाईन्स बनवले होते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ खरे मी तुला घाबरत नाही, परंतु आता डिझाईन्स हा सबमिट करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। तेव्हा कला आता रडकुंडीला आलेली असते। कला म्हणते की हो मला माहिती आहे, परंतु सांग मी आता काय करू। आणि तेवढ्यात मात्र आता मोबाईलवर जे काही सर्वजण डिझाईन शोधतच असतात, परंतु मोबाईलवर तेवढ्यात अद्वैतचा एक मेसेज येतो आणि आता अद्वैत लगेच पाहतो, खरेला सुद्धा दाखवतो आणि सर्वजण आता पाहत असतात। जे डिझाईन्स कलाने बनवलेले आहे तर त्याच डिझाईनचे फोटो आता मोबाईलवर आलेले असतात आणि जे काही आता ऑर्गनाइज आहे तर ते सांगतात की हे बघा सगळ्यात अगोदर म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स आहे तर त्यांनी बनवले हा भव्य डिझाईन, या हाराचं डिझाईन देऊन अगदी बाजी मारली असे सांगण्यात येते। तर कला आता जे काही डिझाईन्स आहे तर ते पाहते। तेव्हा आता कला म्हणते की आई अगं हे तर मी बनवलेलं डिझाईन्स आहे आणि हे माझं डिझाईन्स आहे आणि हेच डिझाईन माझं चोरीला गेलेले आहे। तेव्हा आता कला पूर्णपणे रडकुंडीला येते आणि बघ ना आई इतक्या मेहनतीने मी डिझाईन्स बनवले आणि त्या डिझाईन्सवर वेगळ्याच आता ह्या श्रीनाथ ज्वेलर्सने बाजी मारली आणि आई अगं माझं डिझाईन चोरीला गेले। तेव्हा आता हे ऐकून संगीता, दिनकर यांना सगळ्यांना धक्का बसतो। त्यावर आता अद्वैत म्हणतो की एक अशी आयडिया आहे, आपण आणि त्यांची जी डिझायनर आहे या एकत्र आता समोरासमोर बसायचं आणि सेम आता डिझाईन्स काढायला सांगायचं। ती डिझाईन्स काढायला जमणार नाही आणि आपोआप मात्र आता ही डिझाईन्स त्यांनी चोरली हे सिद्ध होईल। त्यावर आता कलाला राग येतो। कला म्हणते की हे बघ चांदेकर, अरे हे सगळं काही झाले ना ते तुझ्यामुळे झाले। अगं हे बघ तू जर नसतात तर आयत्या वेळेला आता मी काय करू आणि हे डिझाईन्स माझं चोरीला गेलेच नसते। हे जे काही झाले ना ते आता ह्या चांदेकर मुळे झाले, त्यामुळे आई तू त्याला येथून जायला सांग, येथे थोडा वेळ सुद्धा त्याला थांबून देऊ नको आणि चांदेकर मी तुला येथून निघ म्हटलं ना। तेव्हा आता अद्वैत लगेच उठतो आणि अद्वैत उठून लगेच नमस्कार करून शेवटी तेथून आता निघून जातो। तेव्हा आता अद्वैत डायरेक्ट आपल्या घरी निघून येतो आणि डायरेक्ट तो आपल्या रूममध्ये पळून जातो। तेव्हा आता सरोज बारकाईने त्याकडे पाहत असते। त्यानंतर आता सरोजला काहीतरी संशय येतो,
परंतु आता इकडे राहुल आणि नैना रूममध्ये असतात. तर राहुल नैनाला समजावतो की हे बघ, आता आपलं जे काही मिशन आहे तर अद्वैत आणि कला या दोघांवर आपल्याला एकत्र येऊन देण्यासाठी लक्ष ठेवावं लागेल. त्यासाठी तुझं जरा माहेरी जाणं येणं वाढवावं लागेल. तेव्हा आता नैना म्हणते की हो ॲक्च्युली अरे राहुल, तुझा हा प्लॅन अगदी म्हणजे चांगला आहे, त्यासाठी तुला माझं काही गोष्टी ऐकाव्या लागतील. तेव्हा आता राहुल म्हणतो की म्हणजे नक्की असं काय करणार आहे. तेव्हा आता नैना म्हणते की हो सांगते, कारण माझ्यामुळे तुला आता हे डिझाईन्स चोरीला म्हणजे चोरण्याचे उपाय मिळाले. तू ते डिझाईन चोरले, श्रीनाथ ज्वेलर्सला नेऊन दिले आणि श्रीनाथ ज्वेलर्सने तुला अगदी अफाट पैसा दिला. तुला इतके पैसे दिले की तुझं पोट भरून ते पैसे तुला उरते. त्यामुळे तुला आता माहिती आणि जे काही तज्ज्ञ आहे, जे काही मार्गदर्शन मी तुला केले तर त्याचे 50% मला असतील. तेव्हा आता हे ऐकून राहुलला खूप राग येतो. राहुल म्हणतो की मूर्ख आहेस का तू. तेव्हा नैना म्हणते की हो अगोदर होते पण आता नाही, आता मात्र मी शहाणी झालेली आहे राहुल. आणि हे बघ राहुल, आता एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू आता तयार झाला नाहीस, मला हो नाही म्हणलास, तर मी मात्र तुला यापुढे कोणतीही मदत नाही करणार. तेव्हा आता राहुल म्हणतो की बरं ठीक आहे, तुझं नाही माझं नाही, आता मात्र 2020 आता चल. आजकाल क्रिकेट सुद्धा अगं असंच खेळतात. 2020 डन, चल डन. तेव्हा आता नैना खुश होते आणि राहुल आणि नैनाचं शेवटी ठरतेच. त्यानंतर आता इकडे कला खूप रडत असते. आता एक एक डिझाईन काढून ती कागद आता फाडत असते. तेव्हा आता तिला खूप अशी वैतागून जाते की माझीच खूप मोठी चूक झाली, हे डिझाईन्स मी खरंच लपून ठेवायला हवं होतं. एवढ्यात आता तिथे संगीता येते. संगीता आता कलाच्या पाठीवरून हात फिरवते आणि हे बघ, सगळं काही होईल ते चांगलं होईल, आता मात्र तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, अंबाबाईला हात जोड. तेव्हा कला आता ही अंबाबाईच्या पाया पडते. संगीता म्हणते की अंबाबाई, अगं माझ्या कलाचा सांभाळ कर, तिला लढण्याची शक्ती दे, ताकद दे. माझी कला कितीही मेहनत करायला तयार आहे, फक्त अंबाबाई तू तिच्या कायम सोबत राहा, माझ्या कलाला न्याय मिळवून दे. तर आता अद्वैत घरी येतो आणि आपलं कपाट जे आहे तर ते उचक. तो कपाटामध्ये आता काही डिझाईनचे कागद उचकतच असतो. तेवढ्या तेथे सरोज येते. सरोज अद्वैतला विचारते की अरे अद्वैत तो होता तरी कुठे. तेव्हा आता अद्वैत सांगतो, आई मी खऱ्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा आता सरोज म्हणते की म्हणजे ती कला एकटी नाही गेली, तर जाताना मात्र ती माझ्या मुलाला सुद्धा बरोबर घेऊन गेली. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई अगं असं काही नाही, अगं खरेही आपले डिझायनर आहे त्यामुळे मला तिच्याकडे जावेच लागले. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ, खऱ्यांकडे दुसरी डिझायनर नाही का. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, आय मीन म्हणजे मला असं सांगायचं की तिच्या इतकी चांगली डिझायनर आपल्याकडे कोणतीही नाही. टेक्निक आणि मॉडेल ह्या दोन्ही गोष्टींचं परफेक्ट असं ब्लंड ती करते. सी इज द बेस्ट. तेव्हा आता अद्वैत कलाचं तोंड भरून कौतुक करत असतो. सरोजला मात्र आता खूप राग येत असतो. सरोज लगेच म्हणते की हो ती गेली तरी सुद्धा सतत तिचंच नाव आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई हे बघ, तू कुठल्याही गोष्टीचा अगदी वेगळा अर्थ करून घेऊ नकोस, आपल्यासाठी ब्रँड आहे तो फक्त, ही स्पर्धा जिंकणं खूप महत्वाचे आहे. तेव्हा आता सरोज म्हणते की हो अद्वैत, तू जे काही करशील ना ते एकदा विचार करून कर, त्या मुलीच्या कोणत्याही आमिषाला तू बळी पडू नकोस. तेव्हा आता सरोज बाहेर जाते. तर अद्वैत आता सगळ्या काही डिझाईन चेक करतो आणि फाईलमध्ये त्याला जे काही आता डिझाईन्स आहेत तर त्या सापडलेल्या असतात. अद्वैत घाईने परत आता खऱ्यांच्या घरी धावतच येतो आणि कलाला तो डिझाईन्स दाखवतो की हे बघ. परंतु कला म्हणते की काय रे, आता काय आहे आणि परत तू इथे का आलास. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं खाली बस एकदा खाली बस. तेव्हा आता कला ती डिझाईन्स पाहून अगदी खुश होते आणि वाव असं म्हणून खरंच किती मस्त डिझाईन्स आहे असं ती आता अद्वैतला म्हणते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, हे जर कंप्लीट केले तर आता मात्र आपण पेपर सबमिट करू शकतो. कला म्हणते की अरे पण ही डिझाईन्स कोणी बनवली, परंतु अरे हे इनकम्प्लीट का आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो कॉलेजमध्ये असताना मी आता जे काही डिझाईन्स काढले होते. तेव्हा आता कला विचारते की हो का, तू हे डिझाईन्स काढले. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मीच काढले कॉलेजमध्ये असताना. कला शांतच बसते आणि परत ती अद्वैतला म्हणते की आता मात्र माझ्याकडे वेळ फार कमी आहे, आता मात्र आपल्यामध्ये वाद नकोय. तेव्हा आता अद्वैत मनात विचार करतो की चक्क आता खरे कधीपासून इतकी बदलली, आज मात्र ती वाद नकोय असं चक्क म्हणते. मग आता मात्र ही जी सिच्युएशन आहे तर तिला काय म्हणायचं, अरे वा म्हणायचं की अरे बापरे असं म्हणायचं. कला आणि अद्वैत एकत्र येतात आणि दोघंही आता विचार करून एकमेकांना तो विचार सांगून दोघांच्या संमतीने आता डिझाईन्स बनवायला घेतात. संगीता त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि त्यांच्या समोर ठेवते. आता दोघे तरी सुद्धा जेवणाकडे लक्ष देत नाही, डिझाईन्स काढत असतात.
आता हे काम पूर्ण करून त्यांना स्पर्धेसाठी सुद्धा तयार होऊन जायचं असतं. संगीता त्यांना आता तयार करण्यासाठी मदतसुद्धा करते. जेवण वगैरे सगळं काही देऊन आता मात्र संगीता ही घाईने त्यांना तयार करते. अद्वैत आणि कला दोघे आता येतात आणि दोघे आता स्पर्धेसाठी तयार होऊन आलेले असतात. कलाने मस्त साडी घातलेली असते आणि साडी घालून आता ती जे काही आता इतकं सुंदर रूप तिचं दिसत असतं. अद्वैतसुद्धा आता खूप छान तयार होतो आणि दोघे आता एकत्र जायला निघतात. तेव्हा आता संगीता त्यांना अगदी खायला वगैरे सगळं काही देते आणि अद्वैत कला एकत्र बाहेर येतात. तेव्हा आता बाहेर आल्यानंतर कला रिक्षा रिक्षा म्हणून रिक्षाला आवाज देत असते. अद्वैत लगेच तिच्या मागून येतो, तिचा हात धरतो. इतका वेळ आपल्याकडे नाही, रात्रभर आपण इतकी मेहनत केली, तो सगळं काही वाया जाईल, त्यामुळे तू गाडीमध्ये बस, रिक्षाची वाट बघू नको, वेळ फार कमी आहे. तेव्हा आता कला ऐकते आणि कला गाडीत बसायला जाणार. तोच लगेच अद्वैत म्हणतो की हो ना, स्वतःच्या फायद्याचं आहे तर लगेच ऐकलं. तेव्हा आता कलाला राग येतो. कला म्हणते की हे बघ, अगोदर ठरव, येथे तुला वाद करायचा आहे की वेळ वाया घालवायचा आहे. तेव्हा आता अद्वैत आणि कला गाडीमध्ये बसतात आणि गाडीमध्ये बसून आता लगेच ते मात्र इकडे स्पर्धेच्या ठिकाणी येतात. आता मात्र ही स्पर्धा देवी उत्सव सोहळा सुवर्ण महोत्सवी वर्ष आभूषण स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ आता येथे सुरू होतो. आता पत्रकार वगैरे सर्व काही मीडिया तेथे आलेले असतात. आता चांदेकर फॅमिलीतील सर्व मंडळी, खरे फॅमिली आणि जे काही आता या गावातील साखरपुडा भागातील सगळे काही मंडळी आता एकत्र आलेले असतात आणि ह्या स्पर्धेला सुरू होतो. ऑर्गनाईज आता स्टेजवर येतात. सर्वत्र टाळ्याचा वर्षाव होतो. ऑर्गनाईज आता अनाऊन्स करून सांगतात की नमस्कार मंडळी, कोल्हापूरमधील या देवी आईच्या उत्सवात स्पर्धकांनी अगदी उत्साहाने यात भाग घेतलेला आहे. कला आणि अद्वैत आता जोडीने एकत्र बसतात आणि अगदी खुश असतात. आता ऑर्गनाईज पुढे म्हणतात की प्रत्येकाने आपापल्या ह्या देवीचा हार बनवून आपली स्पर्धा आता येथे आयोजित केलेली आहे. ही स्पर्धकांनी अगदी उत्साहाने यात भाग जरी घेतला असेल, परंतु मानकरी मात्र आता एकच ठरेल. तेव्हा आता ह्या स्पर्धेचा मानकरी कोण वाटतं बरं तुम्हाला? स्पर्धेचा मानकरी कोण असेल? आता सर्वजण मात्र ते नाव ऐकण्यासाठी अगदी आतुर झालेले असतात. सर्वांना आता असं होतं की नक्की ह्या स्पर्धेचे मानकरी कोण असेल. अगदी आनंदाने मात्र आता इतके उत्सुकाने ते नाव ऐकण्यासाठी सर्वजण हजर होतात. तेव्हा आता सोहम अगदी जोरात ओरडतो की कला चांदेकर. आता सगळेजण कलाच्या नावाने आता टाळ्या वाजवतात. कला 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 असं सर्वजण खूप मोठ्याने कलाचं नाव घेऊन कौतुक करतात. कलाला खूपच आनंद होत असतो. तेव्हा आता ऑर्गनाईज म्हणतात की हो, एकदम बरोबर, आता मात्र विजेती आहे की आता कला चांदेकर. आता कलाचं नाव ह्या स्पर्धेमध्ये अगदी ऑर्गनाईजने घेतलेलं असतं, कारण ह्या स्पर्धेची आता खरी मानकरी आहे, विजेती मानकरी ती मात्र आपली कला आणि अद्वैत चांदेकर. आता अगदी कलाला खूप आनंद होतो आणि अद्वैतला सुद्धा. परंतु आता रोहिणी, नैना आणि राहुल यांचा इतका जळफळाट होतो आणि अगदी रागाने ते मात्र आता कलाकडे पाहत असतात. तेव्हा आता ऑर्गनाईज पुढे म्हणतात की चांदेकर ज्वेलर्स यांनी आता हा मान पटकावलेला आहे. ते ऐकून मात्र आता लगेच राहुल, नैना एकमेकांकडे पाहत असतात, कारण आता इतकं आपण प्रयत्न करून आता ह्या डिझाईन्स चोरून सुद्धा मात्र तरीसुद्धा मात्र आता ह्या सगळं काही मिळालं श्रेय तर ते कलाला मिळाले, म्हणून त्या दोघांचा इतका जळफळाट होतो. तेव्हा आता ऑर्गनाईज पुढे म्हणतात की कला अद्वैत चांदेकर यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावे आणि अगदी माननीयांच्या वतीने हा मान त्यांनी स्वीकारावा, म्हणून कलाला आता तिथे स्टेजवर बोलावलं जातं. तेव्हा मात्र आता अद्वैत इतका खुश होतो. तो कलाकडे एकटक पाहत असतो आणि कला ही अगदी खुश असते. सर्वजण आता अगदी टाळ्या वाजवतात. सर्वांना इतका आनंद होतो की आता आपल्या कलाने हे बक्षीस जिंकलं म्हणून. आता कलाला इतका सुद्धा आनंद होतो. कलासुद्धा अगदी खुश असते आणि अद्वैत तर तिच्याहूनही आणखीन खुश असतो. तेव्हा आता कला एकटी स्टेजवर येते आणि आता मीडियावाले असतात, तर त्या मीडियामधील एक मुलगी म्हणते की हे बघा मॅडम, अहो जेव्हा सरांना पुरस्कार मिळाला होता तेव्हा मात्र त्यांनी तुम्हाला मंचावर बोलावले होते, त्यांच्या यशात तुम्ही वाटेकरी आहात असं त्यावेळी त्यांनी सर्वांसमोर सांगितले होते. तेव्हा आता कला एकटक अद्वैतकडेच पाहत असते. आता मात्र सरोजचा खूपच जळफळाट होत असतो आणि आता रोहिणी सुद्धा अगदी रागानेच पाहत असते. परंतु आता जे काही पत्रकार असतात ते बरोबर आता कलाला सर्व काही विचारतात. तेव्हा आता अद्वैतला जे काही बक्षीस मिळालेले असते त्यावेळी अद्वैतने मात्र ह्या सर्वाचे श्रेय कला अद्वैतला
चांदेकर याला दिलेलं असतं। तेव्हा आता त्या क्षणाची सर्वांना आठवण होते। तेव्हा आता पत्रकार अद्वैतला विचारतात की सर अहो तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही कला मॅडम सोबत वर स्टेजवर नाही जाणार का? तेव्हा आता अद्वैत काही उत्तर देत नसतो। तेव्हा आता पत्रकार म्हणतात की सर अहो काय झालं, तुम्ही काहीच कसे बोलत नाही? बायकोचं जे काही तुम्हाला यश मिळालेलं आहे, बायकोचं नाव असं अनाऊन्स केल्यानंतर तिच्यासोबत वर जाणं खरंच काही व्यवस्थित वाटत नाही का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही तसं काही नाही। तेव्हा आता मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, कारण आपली कला अगदी मानाने पुढे येते आणि स्टेजवरून खाली उतरून आपल्या अद्वैत जवळ येते। अद्वैतचा अगदी बायकोच्या हक्काने हात धरते आणि त्याला स्टेजवर अगदी मोठ्या मानाने घेऊन जाते। तेव्हा आता अद्वैतला खूप आनंद होतो, बाकी सगळ्यांना आनंद होतो, सगळेजण अगदी डोळे भरून पाहत असतात आणि खास करून आपल्या आबा आणि संगीता यांना इतका आनंद झालेला असतो। तेव्हा मात्र आता रोहिणी, राहुल आणि नैना आणि सरोज यांचा इतका जळफाट होतो की काय करू आणि काय नाही अशी त्यांची अवस्था होती। परंतु आता अद्वैत इतका खुश होऊन आणि कला सुद्धा खूप खुश असतात, एकमेकांच्या हातामध्ये त्यांचे हात असतात। दोघांना आता एकत्र बक्षीस दिले जाते। आबा इतके खुश होऊन टाळ्या वाजवतात आणि आपल्या अद्वैत आणि कला या दोघांकडे अगदी डोळे भरून पाहत असतात। तेव्हा मात्र आता ऑर्गनाइज पुढे सांगतात की देवीला अगदी साखरपुड्याला जाऊन जे काही आता देवीला हार घालण्याचा मान आहे तर तो चांदेकर कुटुंबाला मिळतोय। हे ऐकून मात्र आता खरंच कला आणि अद्वैत यांना खूप असा आनंद होतो। राहुल आता हे सर्व बघून मनात इतका जळत असतो, तो म्हणतो की इतकं सगळं काही करून सुद्धा शेवटी हा प्लॅन फसला म्हणून त्याचा इतका जळफाट होतो। तेव्हा मात्र आता आबांचं जे काही वाक्य असतं की जेव्हा कला आणि अद्वैत एकत्र येतात तेव्हा जी काही अशक्य गोष्ट आहे तर सुद्धा शक्य करून दाखवतात। जेव्हा कला आणि अद्वैत एकत्र आलेले असतात तेव्हा, आणि खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो दोघांचा सुद्धा। तेव्हा कला आणि अद्वैत अगदी खुश होतात आणि आता हे जे काही प्रथम जे काही पारितोषिक मिळालेले आहे तर दोघे एकत्र धरतात आणि एकमेकांकडे बघून खुश होऊन हसतात। त्यानंतर आता संध्याकाळ होते। आता अद्वैत देवघरामध्ये असतो। आबा आता देवघरात अद्वैतचं खूप कौतुक करत असतात। अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे खरंच तुम्ही दोघांनी एकत्र येऊन मला काही कामगिरी तुम्ही आज करून दाखवली, खरंच मला खूप अभिमान वाटतो। परंतु हे बघ अद्वैत, अरे तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते सगळं मला ठाऊक आहे आणि हे बघ ही माळ आहे तर ती इच्छापूर्तीची माळ आहे। आता तू साखरवाडीला जाणार, तुला ही माळ मी देत आहे आणि हे बघ तू कुठे चुकला असे जर तुला कुठे मनातून वाटत असेल तर बघ, आणि जर कलाने पुन्हा या घरात अगदी मानाने यावे असे जर तुला वाटत असेल तर मग तू बघ। त्यामुळे आता मात्र तू देवी आईला ही माळ घालायची आणि माफी मागायची आणि कलाने या घरामध्ये परत यावे अशी देवी आईला प्रार्थना करायची, ठीक आहे का? आणि आबा ती माळ आहे ना ती मात्र आता अद्वैतच्या हातात देतात। ती इच्छापूर्तीची जी माळ आहे तर ती अद्वैत आता अगदी मानाने ती माळ स्वीकारतो। तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र आपले जे काही घरोघरी मातीच्या चुली आणि थोडं तुझं थोडं माझं यामधील तेजस आणि मानसी यांचा जो काही बिघडलेला संसार आणि आपल्या कला आणि अद्वैत या दोघांचा संसार यांना योग्य असं मार्गावर आणण्यासाठी, या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आता ही जे काही एकत्र आलेले असतात आणि आता हे सगळ्यांना एकत्र करून देवी आईचा आशीर्वाद मिळवून देणार यासाठी आता सर्वजण एकत्र बसमध्ये जायला निघतात। आता ऋषिकेश मात्र अगदी मानाने हे मानाचं नारळ फोडतो आणि सर्वजण आता देवी आई उदो उदो असं करतात। तेव्हा मात्र आता सगळी काही बस भरलेली असते। आता सायली म्हणते की बस तर भरली, जानकी म्हणते की हो ना जागा तर नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की हो देवी आईकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही, तर सायली म्हणते की हो धरा आता एकमेकांचा हात आणि वरती बसा। तेव्हा मात्र आता लगेच अर्जुन हा सायलीला आणि जानकीला म्हणतो की खरंच तुम्ही दोघींना इतक्या बेस्ट आयडिया काढतात, मानलं पाहिजे तुम्हाला। तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना, आता मात्र यांच्या संसाराची गाडी कशी मार्गी लागते ते बघूयात। म्हणून आता कला अद्वैत आणि तेजस मानसी आणि बाकी काही जोड्या आहेत तर त्यांना एकत्र मात्र बसवर बसवलं जातं। तेव्हा आता जे काही आता बस चालू असताना आता थोडेसे खड्डे येतात आणि जेव्हा बस इकडून तिकडून होते तेव्हा आता कला ही अद्वैतच्या अंगावर जाते आणि मानसी ही तेजसच्या हातामध्ये हात देते आणि आता तेजस तिचा हात सावरतो। आता एकमेकांकडे पाहतच असतात। त्यानंतर आता जेव्हा ह्या साखरपुड्याला येतात देवी आईच्या मंदिरात आता आपली मानसी
आणि कला देवी आई पुढे छान असा डान्स करतात। तेव्हा मात्र आता सर्व भक्तजन पाहत असतात, त्यांना टाळे सुद्धा वाजवतात। सायली आणि जानकी देवी आईला हात जोडतात आणि म्हणतात की देवी आई तुझ्या आशीर्वादाने ह्या जोडप्यांचा अगदी संसार सुखाचा हो। तेव्हा आता या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सायली आणि जानकीचा हा प्लॅन यशस्वी कसा होतो ते बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।